मिरजेत जामदार युवा शक्ती मिरजतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे हिरोजी इंदुलकर चषक 2025 पर्व 6वे या किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। हिरोजी इंदुलकर 2025चा चषक नवरंग ग्रुपने पटकावला। शेकडो वर्षापूर्वी बांधलेले गड किल्ले हे आजही ताठ मानेने स्वराज्याचे रक्षण करत उभे आहेत। या गड किल्ल्यांची अभियंता कला ही आजच्या नवीन पिढीमध्ये रुजावी यासाठी जामदार युवा शक्ती यांच्यातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये 2020 सालामध्ये पहिल्यांदा किल्ले बांधणी स्पर्धा सुरू केली होती। आज या स्पर्धेचे 6वे पर्व असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा काँग्रेस पक्षाचे युवा नेते जितेश भैया कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक नवरंग ग्रुप वखार भाग, द्वितीय क्रमांक शिवराज ग्रुप, तृतीय क्रमांक पवनपुत्र ग्रुप, चौथा क्रमांक दिंडीवेस गणेशोत्सव मंडळ, पाचवा क्रमांक बालमित्र गणेशोत्सव मंडळ यांनी पटकावला आहे। यावेळी माजी महापौर किशोरदादा जामदार, माजी महापौर विजयराव धुळुबुळू, माजी नगरसेवक करण जामदार, अंकुश कोळेकर, चंदू हुलवान यांच्यासह किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागी झालेले संघ उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये मिरज विधानसभा क्षेत्रातील 41 संघांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्याचे औचित्य साधून MPSC स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विजया मल्लिकार्जुन दुधने याचा सत्कार जितेश भैया यांच्या हस्ते करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। जिम्नॅस्टिक एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेल्या मिरजेतील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तिथून इथपर्यंत येऊ शकेल, पण जेव्हा निघालो अर्ध्या रस्त्यांची कामं चालू आहेत आणि त्यात कारखान्यांची सीझन चालू असल्यामुळं डबल टिबल वेळ मला गेला आणि मिरजमध्ये परत येण्यापुरता जो मधला रोड आहे म्हणजे तासगाव पासून ते पार सांगली पण इथपर्यंत तो अतिशय दुर्दैवी परिस्थिती असल्यामुळं इथे याला उशीर झाला। आपण सर्वजणांनी गेल्या 6 वर्षापासून जे सातत्य टिकवलेलं आहे त्याबद्दल खरं तर त्या युवा शक्तीला मी मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं महाराजांचे जे काय आपण एवढ्या 300 वर्ष लुटूनही जे प्रेम आणि जी आपुलकी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ती जपण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न युवा शक्तीने केलेला आहे। आणि आज समाजामध्ये ही काळाची गरज झालेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय गड किल्ले त्या ठिकाणी उभे केले ते उभे केल्यानंतर ते फक्त गड किल्ले न राहता त्यांचा अभ्यास आपल्या ह्या नवीन पिढीकडून झाला पाहिजे, त्याची प्रतिकृती उभी राहिली पाहिजे आणि त्या प्रतिकृती तुम्ही आज लहान मुलांच्या माध्यमातून प्रत्येक वयोगटातली मुलं त्यामध्ये सहभागी होऊन आवडीने ते करतात। खरं तर त्यातून महाराजांचा इतिहास, महाराजांची काम करण्याची क्षमता, हिरोजी इंदुलकरांचं नियोजन, ह्या सगळ्या इतिहासाचं सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यापुढून जात असतात आणि लहान मुलांमध्ये त्या आत्तापासून उत्सुकता निर्माण होत असते। खरं तर आपल्या सगळ्यांना एक लक्षात येत असेल की आधीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी, तुमच्या काळामधली दिवाळी, यानंतर आमच्या काळामधली दिवाळी आणि आजची दिवाळी, या सगळ्या दिवाळींमधली जे आपण फरक बघितलेले आहेत की आधीच्या काळामध्ये किल्ला करण्याबाबतीमधली उत्सुकता लोकांमध्ये एवढी असायची की माणसं बाहेरच्या ठिकाणून जाऊन ती माती गोळा करून आणून 10 मित्र गोळा करून ती चाळून ते कसे किल्ले बनवायचे ह्याचं सगळं नियोजन म्हणजे 10 दिवस ते दिवाळीचे फक्त किल्ल्यात जायचे। पण आजच्या ह्या मोबाईलच्या युगामध्ये आपली मोबाईलमध्ये मुलं फक्त किल्ला बघतात, ती बनवू शकत नाहीत, ही आजची दुर्दैवी बाब आहे। आणि याच काळामध्ये खरं तर तुमच्या युवा शक्तीने जे पाऊल उचललं त्यातून परत एकदा ही नवीन पिढी त्या बाजूने वाटचाल करते, ह्याचा खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला फार मोठा आनंद आहे। आणि हे जे काय तुम्ही चालू ठेवलेलं आहे, माझं करणराव तुम्हाला मनापासून विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या वर्षांमध्ये हे 6वं वर्ष आहे, वर्षोनवर्ष ही जी काही स्पर्धा ही चालू ठेवावी आणि ही जी भव्यता आणि ही जी व्याप्ती, आता मला वाटतं यावेळेला तुम्ही बऱ्यापैकी व्यापक दृष्टिकोनातून ह्यावेळेला स्पर्धा घेतलेल्या आहेत, ह्याचं व्याप येणाऱ्या काळामध्ये वाढवावं आणि ह्याचं व्याप जिल्हास्तरीय व्हावं ह्या पद्धतीने तुम्ही काम करा। कारण जिल्ह्यामध्ये आज अशा स्पर्धा घेणारी खूप कमी लोक आहेत आणि त्यामध्ये तुमचं नाव अग्रक्रमाने येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये घेतलं जाईल। खरं तर ह्याचा विश्वास मला निश्चितपणे वाटतो। बोलण्यासारखे अनेक विषय आहेत पण ती आता वेळ नाहीये, त्यामुळे आपण सगळेजण ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनाही शुभेच्छा आणि ज्या लोकांना यामध्ये पारितोषिकं मिळाली त्यांनाही शुभेच्छा। येणाऱ्या वर्षांमध्ये ज्यांना नसतील मिळाली त्यांनी खचून न जाता परत एकदा भाग घेतला पाहिजे
पुढच्या वेळेला आपण यावेळेपेक्षा चांगलं करू शकू ह्या विश्वासाने आपण त्या ठिकाणी परत या स्पर्धेमध्ये यावं ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज.